तुम्ही दरवर्षी 27 फेब्रुवारीला मराठी भाषा गौरव दिन साजरा करत असता. त्यानिमित्तानं मी मराठी स्वाक्षरी मराठी ही मोहीम राबवत आहे. नेमकं कसं हे सुचलं, ही संकल्पना कशी सुचली आणि का करावं असं वाटलं मराठीमधूनच? कसं आहे, 2010 मध्ये माननीय श्री राजसाहेब ठाकरे यांनी आमच्या सर्व महाराष्ट्र सैनिकांना एक आदेश दिला होता की येणाऱ्या 27 फेब्रुवारीला जागतिक मराठी भाषा दिन हा आपण दिवाळीसारखा साजरी करायचा आहे, अगदी उत्साहात साजरी करायचा आहे. तेव्हा महाराष्ट्रातल्या अनेक कार्यकर्त्यांनी वेगवेगळे उपक्रम आयोजित केले होते. कुणी निबंध स्पर्धा, कुणी हस्ताक्षर स्पर्धा, कुणी मराठी शाळेतल्या शिक्षकांचा सत्कार वगैरे वगैरे असे उपक्रम आयोजित केले होते. तर माझ्या मनात आलं की आपण पुण्यामध्ये काय असं करू की जो वेगळा होईल आणि युनिक वाटेल. तर आमच्या राजसाहेबांची स्वाक्षरी ही मी पाहिली होती की जी मराठीमध्ये आहे आणि त्यातूनच मला प्रेरणा मिळाली. तर राजसाहेब हे स्वतः मराठीमध्ये स्वाक्षर करतात आणि माझी स्वाक्षरी इंग्रजीमध्ये आणि माझ्यासहित असंख्य मराठी नागरिकांची स्वाक्षरी इंग्रजीमध्ये. मी एकदा एका ठिकाणी ऑफिसमध्ये गेलो होतो, तिथं रजिस्टर होतं. रजिस्टर पूर्ण अशी इंग्रजीमध्ये स्वाक्षर होते आणि सगळे मराठी माणसं. तेव्हा मी ठरवलं की या दिवशी आपण लोकांनी मराठी स्वाक्षरी करावी यासाठी आपण एक उपक्रम राबवूया, एक मोहीम राबवूया आणि त्याला मग मी नाव दिलं मी मराठी स्वाक्षरी मराठी. 2010ला तुम्ही म्हणताय की हा 27 फेब्रुवारीचा उपक्रम तुम्ही सुरू केला, मी मराठी स्वाक्षरी मराठी. हा उपक्रम ज्यावेळेस सुरू झाला होता तो कोणत्या ठिकाणावरून झाला होता आणि ती कशा प्रकारे त्याला रिस्पॉन्स त्या टायमिंगला होता आणि आता काय कशा प्रकारचा रिस्पॉन्स आहे? तसं 2010 मध्ये ना आम्ही महात्मा फुले मंडई टिळक पुतळा इथून आम्ही पहिल्यांदा छोटा फलक उभा केला होता 10x10चा. तो आमचा पहिला दिवस होता. आम्ही त्यात नागरिकांना आवाहन केलं की आज मराठी भाषा दिन आहे तर आपली स्वाक्षरी मराठीमध्ये करा. हे तसं छोटं वरती लिहिलं होतं. तर अचानक आम्हाला नागरिकांचा भरपूर रिस्पॉन्स भेटला, भरपूर प्रतिसाद भेटला. तर तो फलक पूर्णपणे भरला त्यावेळेस. आणि मग त्याच्यानंतर आम्ही दरवर्षी मग पहिला 10x10चा होता, नंतर 10x20चा फलक केला, नंतर त्याच्यापुढे 10x30चा फलक केला. तर दिवसेंदिवस याला खूप प्रतिसाद मिळत गेला, फलक मोठा होत गेला. आता आम्ही SP कॉलेजला पण हा उपक्रम राबवतो, मंडईमध्ये पण असतो, टिळक रोडला पण असतो. तर त्या ठिकाणी 10x50चा आम्ही फ्लेक्स करतो, फलक करतो. तर त्या 2 तासामध्ये लहान मुलांपासून वयस्कर नागरिकांपर्यंत सर्वजण येतात आणि आपली मराठीमध्ये स्वाक्षरी करतात. अक्षरशः शेवटी एवढे नागरिक गोळा होतात की आम्हाला टाईम संपला, जागा संपली असते तरी लोक कुठून ना कुठून जागा शोधतात आणि ती स्वाक्षरी करतात. म्हणजे यातून आमचा सांगण्याचा हाच उद्देश आहे की लोकांचं मराठी भाषेवर प्रेम आहे, फक्त ते त्यांच्या मनातून बाहेर काढलं पाहिजे. म्हणून हा उपक्रम खूप आम्हाला त्याचे चांगला वाटला. आणि 2010 नंतर हा उपक्रम पूर्ण महाराष्ट्रामध्ये तर होतोच. पुण्यातही आमचे अनेक सहकारी, वसंत गोटवड असेल, सारंग सराफ असेल, पुणे शहरात विविध ठिकाणी हा कार्यक्रम होतोच. त्याचबरोबर महाराष्ट्रात जवळजवळ म्हटलं ते 300 ते 400 ठिकाणी हा उपक्रम होतो मराठी स्वाक्षरी करण्याचा. आणि याच्यामध्ये हजारो नाही लाखो लोक सहभाग घेतात. बरं, मग आता तुम्ही ही स्वाक्षरीची मोहीम घेता, राबवता. तुम्ही सांगितलं की सुरुवातीला तुम्ही एका ऑफिसमध्ये गेला होता, तिथं सगळ्या इंग्रजीमध्ये सह्या होत्या. तुम्हाला सुद्धा वाटलं होतं की आपली सुद्धा सही इंग्रजीमध्ये आहेत, म्हणजे ती गोष्ट आता सुद्धा जाणवते. पण तुमच्या या मोहिमेनंतर काही बदल झाला यामध्ये, लोकांच्या स्वाक्षरीमध्ये मराठीत स्वाक्षऱ्या झाल्यात की फक्त फलकावर असतात? नाही, खूप फरक पडला ना. आणि तो फरक पडण्यासाठी पण आम्ही काय केलं, 2013 मध्ये ना मी अनेक जे साहित्यिक आपले आहेत मोठे, म्हणजे पु ल देशपांडे, आचार्य अत्रे, सावरकर असतील किंवा शरद पवार साहेब असतील, बाळासाहेब ठाकरे असतील, श्रीकांत ठाकरे असेल, ह्यांच्या लता मंगेशकर वगैरे, ग. माडगुळकर असतील, परत ज्यांच्या नावाने आपण हा दिवस साजरे करतो, कविवर्ग कुसुमाग्रज यांची आम्ही अनेक ठिकाणी साहित्यिकांकडे जाऊन, ग्रंथालय जाऊन किंवा वाचनालयामध्ये जाऊन आम्ही त्यांच्या सह्या गोळा केल्या. आणि तुम्हाला खरंच सांगतो, एवढे महान व्यक्ती लोक जर मराठीमध्ये स्वाक्षरी करतात, मग आपण का नाही हा मी लोकांना प्रश्न केला तर तो लोकांना भावला. आता माझ्या वडिलांचं नाव आहे ना वसंत तुकाराम सहाने हे आहे. तर ते पूर्वी काय करायचे, व तू सहाने ही पूर्वी अशी एक प्रकारची परंपराच होती. मराठीमध्ये असे सही करायचे, व तू सहाने. मग मी पण म्हटलं यार आपण पण खरंच मराठीमध्ये स्वाक्षरी केलीच पाहिजे. मग मी माहिती केली रवी सहाने. मग ती तेव्हापासून मी बँकेत पण बदलली, माझ्या सर्व कागदपत्रावरती माझी अर्ज देऊन सही बदल केला.
मग आता तुम्ही हे जी स्वाक्षऱ्या गोळा केलेल्या आहेत, तुम्ही पुलंचा उल्लेख केला, तुम्ही बाळासाहेबांचा उल्लेख केला, किंवा इतर साहित्यिक आहेत कुसुमाग्रज असतील किंवा यांच्या, त्या स्वाक्षऱ्या गोळा करण्यासाठीची कसरत जी होती ती कशा प्रकारची होती आणि तो आनंद काय होता? ती प्रेरणा होती की मला लोकांना दाखवायचं होतं की एवढे महान लोक, एवढे सुशिक्षित लोक सुद्धा सगळे हे मराठीमध्ये स्वाक्षरी करतात, मग आपण का नाही केली पाहिजे. राजसाहेबांची तर होतीच, बाकी मग जे मोठमोठे नेते आहेत आपले त्या सर्वांची पण मी स्वाक्षरी गोळा केली आणि ती लोकांपर्यंत त्या फलकावर मांडली आणि लोकांना आम्ही आवाहन केलं की हे बघा, हे एवढे मोठे व्यक्ती मराठी स्वाक्षरी करतात, त्यांना आपल्या मराठी भाषेचा अभिमान आहे, मग आपण का नाही बाळगावा. तर काही लोक आम्हाला बोलायचे की मराठी स्वाक्षरी केल्याने असं काय होणार आहे आणि आपण का उलट्या दिशेला चाललोय, उलट्या दिशेने का चाललोय, की आता इंग्रजी शिकलं पाहिजे, तुम्हाला आधुनिक जगामध्ये इंग्रजी यायला पाहिजे. तर मी त्यांना एकच म्हणायचो, इंग्रजी ही यायलाच पाहिजे, आपल्या प्रत्येक मराठी मुलाला इंग्रजी यायलाच पाहिजे, यात काही वादच नाही आहे, परंतु आपली मराठी अस्मिता ही टिकली पाहिजे. स्वाक्षरी काय असते? स्वाक्षरी ही आपली ओळख असते. तुम्ही एखाद्या बँकेत गेला, तिथं स्वाक्षरी करता, तर ती काय बघितली की तुमच्याकडे बघून बाबा ही तुमची स्वाक्षरी, ही आपली ओळख असते ना. तर ती ओळख आपण इंग्रजी आहोत का? नाही, आपण मराठी आहोत, म्हणून ती आपली स्वाक्षरी मराठीत असावी हा आपला आग्रह असतो. बरं, यंदा आता मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा सुद्धा मिळालेला आहे. 2000 वर्षापेक्षा जास्त जुनी मराठी भाषा आहे हे आता सिद्ध झालेलं आहे. यावर्षी काय नाविन्य असणार आहे या स्वाक्षरी उपक्रमामध्ये आणि लोकांना काय आव्हान असेल यावेळेस? मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी अनेक साहित्यिकांनी, अनेक थोर मंडळींनी यासाठी अथक प्रयत्न केला होता. त्याचबरोबर आमच्या राजसाहेबांनी पण अनेकदा पत्रव्यवहार केलेला होता. त्यामुळे केंद्रामध्ये नरेंद्र मोदी साहेबांनी मराठीला अभिजात दर्जा दिला, याचा आनंद उत्सव आम्ही त्याच्या दुसऱ्या दिवशी शनिवार चौकामध्ये केला होता, तोही मराठी स्वाक्षरी करूनच. त्यामुळे लोकांना आवाहन केलं की आपण मराठी स्वाक्षरी करा, यावेळेस तरी अभिजात मराठी स्वाक्षरी असणार आहे. तर लोकांना खूप आनंद आला, त्यामुळे खूप चांगला प्रतिसाद बनला. आता यावर्षी अभिजात दर्जा मिळाल्यानंतर पहिल्यांदा 27 फेब्रुवारी मराठी भाषा दिन येत आहे. तर आम्ही यावर्षी आणखीन तो कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर करत आहे आणि नागरिकांना आवाहन करणार की या आणि आता अभिजात मराठी स्वाक्षरी करा. शासनानं, महाराष्ट्र शासनानं सुद्धा आता कार्यालयीन भाषेमध्ये मराठीचा वापर जास्तीत जास्त झाला पाहिजे असं एक सक्तीचा नियम केलेला आहे. तर अजूनही बघितलं तर हा नियम पाळला जात नाही. मग आता ही सुरुवात आहे कुठून तरी, आणि ही सुरुवात होण्यामागं माननीय राजसाहेब ठाकरे यांचेच विचार आहेत आणि आम्ही याचं स्वागत करतो. हे बघा, एकदा सुरुवात झाल्यानंतर लगेच होईल असं नाहीये. ह्याच्यावरती नंतर जेव्हा विचार म्हणतोय लोकांना सांगण्यात येईल, तेव्हा हळूहळू का वाईना आपण पुन्हा त्याच्याकडे येईल, मराठी भाषेकडे पुन्हा सर्व लोक वळतील अशी अपेक्षा आहे. मराठी भाषेकडे रवी सहाने कसं बघतात? माझी ही ओळख आहे, माझी अस्मिता आहे आणि मराठी भाषेसाठी आम्ही काही करतो. आतापर्यंत आम्ही अनेक आंदोलनं केली, पुष्कळ आंदोलन केली. मराठी भाषा जिथं अन्य दिसलं आम्ही तिथं हातोडा मारतो आणि त्यात माझाही पुढाकार असतो. मराठी भाषेची गोडी वाढवी, मराठी भाषा दैनंदिन वापरात यावी आणि यातून मराठी अस्मिता जागृत व्हावी, यासाठी मनसेतर्फे गेले अनेक वर्ष मी मराठी स्वाक्षरी मराठी हा उपक्रम साजरे केला जात आहे. आणि आता तर मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला आहे. तेव्हा अभिमानाने येत्या 27 तारखेला अभिजात मराठी स्वाक्षरी करायला. जय मनसे.